अतिशय सुंदर बीच आहे, म्हणजे जबरदस्त वाटतं इथे येऊन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज ना काहीतरी एक नवीन सुरुवात, फर्स्ट टाईम आपण टेंट लावणार आहोत आज आणि सुपर एक्सायटेड आजचा दिवस. टेंटमध्ये राहणं आणि तो अनुभव तुमच्याबरोबर शेअर करायचा. त्या व्यतिरिक्त या बीचवर काय होतं आहे, काय हुकअप होतं आहे हे पण आपल्याला बघायचंच आहे. पाण्याचा रंग तर तुम्ही ऑलरेडी बघताय, विच इज क्रेझी ग्रीन. तर तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता अजून वेळ न काढताना डायरेक्टली आपण तिथे स्पॉट शोधूया आणि माउंट करूया. आय मीन आम्ही ना खूप म्हणजे टू बी ऑनेस्ट 4 वर्ष काय का, होय 4 वर्षापासून आम्ही विचार टेंट चालू करूया, कॅम्पिंग चालू करूया. आय थिंक टुडे इज द डे आणि इट्स अ गुड डे, गुड स्टार्ट. बघूया काय कॅच होते. पाणी तर क्लिअर दिसतंय, मागे समुद्र बघा, सुपर एक्साइटिंग आहे, मस्त वाटतंय. सो लेट्स गो अँड कास्ट राईट. तू तोपर्यंत ब्रेकफास्ट कर, मी लंचचं बघतो काहीतरी. Tide is rising. What? Tail गायब. Oh my god, what was that? Instant bite, पडल्या पडल्या. ह्याला आता ॲक्शन नाही भेटणार. या रॉककडे काही कास्ट आहे, मग आपण पुढे जाणार आहोत. तिथे इथेच कुठेतरी बाईट, इथे जस्ट मी कास्ट केली आणि इन्स्टंट बाईट. दॅट्स क्रेझी मॅन. बाराकुडा असेल मे बी, किंवा इवन स्नॅपरनी तोडला असेल. पण स्नॅपर थोडा पुढे बाईट करेल, एवढा मागे नाही बाईट करणार. लेट्स गो. येस, इथे पाणी बऱ्यापैकी खोल आहे आणि आय थिंक काहीतरी दिसलं इथे. कोकर होती का? इथे बाईट व्हायचे चान्स आहेत, बऱ्यापैकी आहेत. शिट आहे, बंद होता कॅमेरा. ओके, सो
जस्ट हुकअप झाला आहे हा गुड स्नॅपर. बट अनफॉर्च्युनेटली गोप्रो बंद होता, विच वॉज अ थिंग. एनिवेज, नो वरीज. हां, सो जस्ट लुक ॲट दिस, इट इज अ क्रेझी वन. 2 स्ट्राईक मारले आणि फायनली हुकअप झाली, विच इज रिअली नाईस. अँड यप, जायला असाच रस्ता आहे, नाही तर मग वरून यायला लागेल. ये ओ हो. सावकाश, मला कॅमेरा आणि हे दे, तू आरामात ये. दे, इथे इथे पाय ठेवावा लागेल खाली. हां तेच, हात दे. ये, पाय पाय सरकत आहेत नाही ना. ये, क्रेझी व्ह्यू आहे सिरियसली. म्हणजे मजा येते. ऊन लागतंय, जबरदस्त ऊन लागतंय, प्रश्नच नाही उन्हाबद्दल. म्हणजे नॉट अ सिंगल पर्सेंट लेस देन वॉट टेम्परेचर इज बीन शोन. आणि दिस इज सिक. बट द बेस्ट पार्ट इज की मागे जो ओशनचा कलर आहे तो थंड असल्यामुळे, ब्ल्यू असल्यामुळे मस्त वाटतंय. क्रेझी. ही वरती आहे इथे ह्या टोकाला. हॅव्हिंग फन. येस. सो लेट्स गो बेस कॅम्पला परत जाऊया आता. जास्ती काही नाही. आता इथे टाईड वाढली ना की ह्या एरियामध्ये पाणी भरणार आहे. आपण तसेही वरतूनच आलोत, पण इथे लाटा जोरात मारणार आता. चला, कुठे गेलेल्या त्या? तिथे तिथे बेसिकली ना आत्ता जस्ट काही वेळापूर्वी दीप्तीला इथे 2 स्ट्राईक झाल्या. क्रेझी स्ट्राईक होते, पण हुकअप करत नव्हते, टेल बाईट करून रन करत होते. 2 नाही 3, आय थिंक 3. अँड दिस इज रिअली इन्सेन.
टाकून नुसती ठेवली ना तरी शिजते. एवढी गरम आहे. इंधन चालू राहायला म्हणून गवत टाकतोय आपण आणि त्याच्यात काही लाकडं आहेत ती ॲक्च्युली मिठाने थोडी हे झाली आहेत. भेटतील, बघूया, थोडा वेळ लागेल. पण अशा ठिकाणी जेव्हा हे करत असाल ना तर एक लक्ष आपण हा ठेवू शकतो की वारा खूप जास्ती असेल तिथे नाही घ्यायचा, आणि जर असेलच जागा नसेल कुठे तर आपण थोडासा खड्डा घेऊ शकतो करून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आग करून झाली आणि सगळं काम झाल्यानंतर आपण ती विझवून टाकायची, पूर्णपणे त्याच्यावर माती टाकून नाहीशी करून टाकायची. कारण ही असा वणवा असतो, एकदा पेटला, एक तर उष्णता आहे आता सध्या, तो कुठच्या कुठे घेऊन जाऊ शकतो ही आग. अक्षरशः जीव गेला आहे, पूर्ण हीट स्ट्रोक झाला आहे, त्यात ही आग आपण करतोय इथे. क्रेझी. हां, एनिथिंग फॉर फूड. आत्ता सध्या आम्हाला गरज आहे ती म्हणजे काहीतरी खायची आणि पाणी देखील. हीट बघा, सूर्य बघा, बरोबर डोक्यावर आहे. दिस कुड बी 1 o'clock. हां, दुपारचं ऊन आहे, जाणवतं आहे. थोडा अजून वेळ, एकदा काय कोळसा झाला की आपण मासा टाकायला मोकळे. आणि माशाची परिस्थिती दाखवूया. हे बघा, केळ्याच्या पानांमध्ये मस्तपैकी रॅप केलं आहे, वेलीने बांधलं आहे त्याला. हे बघा, दिस इज अ गुड साईज टू कन्झ्युम. आणि असं वाटतंय मस्त टेस्ट लागणार याची. चला, कोळसे व्हायला लागले रागीत, आता टाकायला हरकत नाही. ओके, दिस इज गोइंग इन. फायनली द फिश इज रेडी. यू सी, मस्त ज्युसी स्नॅपर, यू कॅन से तंदूर स्नॅपर. आणि ॲज युजल नेहमीप्रमाणे, म्हणजे नेहमी म्हणजे दुसऱ्यांदाच करतोय आपण कॅच अँड कुकचा व्हिडिओ, आणि पहिल्यांदाही मी दीप्तीला बोललो प्लीज टेस्ट कर आणि सांग कसं वाटतं ते. आजही तेच करूया. दीप्ती, प्लीज हॅव अ बाईट अँड लेट मी नो वॉट इट टेस्ट लाईक. Yummy? Tasty and fresh feel. Fresh. Yes, have it. मस्त आहे. वाव, आणि त्याचे तुकडे खूप छान पडतात, ते छान शिजले आणि खूप पटकन शिजलं. येस, उष्णता आणि आग पण परफेक्ट झालेली. अगदी थोडा वेळ होता ते जळण्यापूर्वी आणि इट वॉज जस्ट राईट ऑन टाईम. पण सिरियसली सगळ्यात मोठा टास्क हा होता ना की त्या उन्हात ती गरमी करून मासा शिजवणं. सिरियसली खूप जास्ती थकवणार आहे, हालत खराब झाली आहे. बट दिस इज समथिंग विच इज पेईंग अस ऑफ बिकॉज इट इज रिअली टेस्टी, यमी. तुम्हाला कसं वाटतं हा कॅच अँड कुकचा एक्सपिरियन्स आणि हा कॅम्पिंग आणि हा जो फील आहे जो आम्हाला की एकदम जास्ती भयानक वाटतो आहे सिरियसली. आणि हा प्रवास ना इथे थांबणार नाही आहे डेफिनेटली. दिस इज गोइंग टू बी रिअली क्रेझी. सो आता गरमी जबरदस्त वाढलेली आहे. आपण बराच वेळ ट्राय केलं ह्या पॅचमध्ये, तिथे आता ही हाय टू लो आहे, चांगली टाईड आहे, पण स्ट्राईक असं काही होत नाही आहे. बराच वेळ प्रयत्न केलेत, पण तरी आपण, मी म्हणतो की हा जो प्रवासाचा अनुभव होता हा मेनली होता तो मी तुम्हाला दाखवायचा की आपण कॅम्पिंग करणार आहोत आणि जास्ती वेळ घालवणार ह्या स्पॉट्सवर एक्सप्लोअर करणार आहोत. तर आता आपण हा प्रवास इथेच पॉज करूया. पुन्हा भेटूया का धमाल ॲडव्हेंचर्स आणि फिशिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा. आणि आजचा हा जो एक्सपिरियन्स आहे तो कसा वाटला नक्की सांगा.